नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहोत फिशिंग, कोकणातली फिशिंग. आणि आज आपण आहोत आचरा या गावी. आणि आज आपण पाहणार आहोत इथे लोकल फिशिंग कशी केली जाते. तर एक छोटासा प्रयत्न व्हिडिओ काढण्याचा आणि माहिती तुम्हाला देण्याचा. सो प्लीज स्टे ऑन व्हिडिओ. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल। तर पुढेच आमचा प्रवास बोटीने चालू झाला. आम्हाला किनाऱ्याच्या त्या साईडला जायचं होतं आणि ऊन तर खूप लागत होतं, पण समोरचा साईडचा आजूबाजूचा देखावा तर एवढा छान होता की वरती आम्हाला ऊन लागत होतं त्याचं काही कळतच नव्हतं. तर आमचा प्रवास हळूहळू चालू झाला. मनामध्ये थोडी भीती पण होती. तर आमची चर्चा पण चालू होती की पाणी किती खोल आहे, काय आहे. तर आम्हाला असं समजलं की जवळजवळ 15 to 20 फीट्स म्हणजे 15 ते 20 फीटपर्यंत पाणी खोल आहे. त्यामुळे मनामध्ये भीती होती, कारण मला स्वतः पोहता येत नाही. पण काही प्रॉब्लेम नव्हतं. पण आपल्याकडे आपले भाऊजी होते, आपला भाऊ होता आपल्यासोबत, त्यामुळे कोणती भीतीच नव्हती. तर आम्ही थोड्याच वेळात किनाऱ्यावरती पोचलो. आणि हा तोच परिसर आहे जो आचरा बंदर या ठिकाणी आहे. तर खूप सारे लोक या ठिकाणी आलेच असतील. तर कांदळवन वगैरे फिरण्यासाठी खूप असं छान असं परिसर आहे. जर तुम्हाला इथे बोटिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही बिनधास्त ते येऊ शकता. आणि खूप असे अनुभवी असे बोट चालवणारे आहेत. तर ते तुम्हाला खरंच या परिसराचा आनंद देऊ शकतात. तर भाऊजीने आता बोट आपली लावलेली आहे किनाऱ्याला. आणि थोड्याच वेळात आपण मच्छीमारी आता आम्ही चाललो आहोत मच्छीमारी पकडायला, मच्छी पकडायला. अरे कहना क्या चाहते हो? मच्छी भेटतात ते, मच्छीचे काटे भेटतात ते बघूया. आणि हा सिद्धार्थ, इकडे सिद्धार्थ होळगे, चाहतेचा मुलगा. तर पोहण्यामध्ये एक्सपर्ट आहे खूप.
2,000 years later. अ, खूप वेळानंतर तर आम्हाला काही इथे तर मच्छी मिळालीच नाही. तर भाऊजी बोललेत, की आपण पुढे समुद्राजवळ जाऊ खडकामध्ये मच्छीमारी करायला आणि समोरच तुम्हाला बोट फिरत असेल असे खूप सारे पर्यटक इथे इकडचं कांदळवन आणि परिसर आणि बोटिंगसाठी व्हिजिट करत असतात. तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा या ठिकाणी. तर आमचा पुढे प्रवास चालू झाला एकदम खडकाळ जागेमधून समुद्राकडे जायला. तर खूप दिवसापूर्वी इथे एक इन्सिडेंट झाला होता ज्यामध्ये एक बोट आउट ऑफ कंट्रोल झाली होती आणि या खडकामध्ये येऊन आदळली होती. तर कोणती जीवितहानी तर झाली नव्हती, पण तुम्ही इथे तिचे तुटलेले अवशेष पाहू शकता. तर आम्ही आता खडकाळ रस्ता पार करून आम्ही आता पोचलो आहोत समुद्राजवळ. तर समोरच तुम्ही पाहू शकता हे आहे आचरा बंदर आणि खूप छान असा परिसर आहे. तर नक्की तुम्ही मालवण तालुक्यामध्ये असाल तर नक्की या ठिकाणी भेट द्या आणि या परिसराचा आनंद घ्या. आपले भाऊजी तर प्रयत्न करतच आहेत. बघूया आता काय भेटते आपल्याला.
वाट तर खूप अडचणीची होती, पण जो देखावा होता तो एकदम अप्रतिम होता, एकदम भारीच होता. तर त्यामुळे आम्ही एकदम खडकाळ रस्त्यामधून वाट काढत 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 आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचत होतो. जवळजवळ 2.5 ते 3 तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला भेटलेली ही मच्छी आहे आणि खरंच भाऊजींना आणि त्यांच्या मित्रांना मानावं लागेल की 2.5 ते 3 तास एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये उभे राहून मच्छी पकडणे म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे. तो फायनली घरी जाण्याचा प्रवास चालू झाला आणि खूप एन्जॉय केला. नवीन इकडची मच्छी पकडण्याची मासेमारीची पद्धत आपण बघितली आणि खूप मजा आली. प्रत्येक गावागावामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या मच्छी पकडणे मासेमारीच्या वेगवेगळ्या पद्धत असतात. त्याप्रमाणे हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता. तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा खूप साऱ्या व्हिडिओसाठी. धन्यवाद.